रायगड आणि नवी मुंबई परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या 2 मोठ्या कारवायांमुळे सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचार पुन्हा ऐरणीवर आला आहे. पनवेल तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी गोवर्धन माने यांना 7/12 उतार्यावर नाव लावून देण्यासाठी 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना रायगड एसीबीने ताब्यात घेतले. तक्रारदार यांच्या मालकीच्या पनवेल परिसरातील जागेचा 7/12 त्यांच्या नावावर करण्यासाठी माने यांनी सुरुवातीला 1 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर 35,000 रुपयांवर व्यवहार निश्चित झाला. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पनवेल तक्का परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. दुसऱ्या कारवाईत नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात अतिरिक्त पदभार स्वच्छता अधिकारी समीर नारायण म्हात्रे यांना 1,40,000 रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. ठेकेदाराचे सुमारे 11,92,000 रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी 15% कमिशनची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अतिरिक्त पदभार उपसचिव तथा आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक शरद आवटे यांच्यावरही लाचेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांमुळे महसूल विभाग आणि एपीएमसी प्रशासनातील कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिक, व्यापारी आणि ठेकेदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.